नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराचा महिना आणि अतिशय पवित्र हा महिना मानला जातो. बरेचसे लोक नियम वगैरे पाळून भरपूर असे सेवा करत असतात, कारण तो महिना ना भगवान शंकरांचा महिना आहे. आणि महिनाभर आपण जितकी होईल तितकी सेवा करायची, जी होईल ती सेवा करायची, ज्या ग्रंथाचं होईल त्या ग्रंथाचं पारायण करायचं. बघा, जितकी सेवा करताल ना तितकंच अधिक पटीनं फळ तुम्हाला त्याचं मिळत असतं. तर काय करायचं आहे आपल्या श्रावण महिन्यामध्ये, तुम्हाला तुमच्या घरामध्ये बघा करणी बाधा असेल, काही बाहेरची बाधा झालेली असेल, किंवा घरामध्ये सतत एखादा व्यक्ती आजारी पडत असेल, म्हणजे त्याला तुम्ही किती हॉस्पिटलच्या चक्रा मारल्या, किती तुम्ही त्याच्यावर इलाज केलं तरी त्याला फरकच पडत नाही आणि आजार कळत नाही नेमकं याला झालंय तरी काय, अशा व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. त्याच्यानंतर घरात चिडचिडपणा, विनाकारण भांडणं, किटकिट, वादविवाद होत असतील, याच्यासाठी पण तुम्ही हे पारायण करू शकता. कारण हे पारायण तुम्ही एकदा जर केलं ना तर बघा तुम्हाला किती छान त्याचा अनुभव येतो तो. आणि ते पारायण म्हणजे नवनाथ भक्तिसार. अतिशय पवित्र हा ग्रंथ आहे आणि याचं पारायण म्हणजे आपण म्हणतो ज्याच्या नशिबात आहे ना, आणि ज्या नवनाथांना ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची त्यांच्याकडूनच ही सेवा करून घेतात. कोणाकडूनच सेवा सहसा याची होत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला होत असेल तर श्रावण महिन्यामध्ये याचं पारायण नक्की करा. तर याचं पारायण आपण कसं करायचं बघा, मोठा ग्रंथाचं पारायण कसं करायचं असेल तर 7 दिवसाचं तुम्ही त्याचं पारायण करायचं. आणि हा जर मी ग्रंथ दाखवते तुम्हाला, हा छोटा ग्रंथ आहे. तर याचं पारायण आपण कसं करू शकतो, 5, 7, 9, 11, 36 अशा विषम संख्येमध्ये आपण याचं पारायण करू शकतो. अतिशय छोटा ग्रंथ आहे, 9च अध्याय आहे त्याच्यामध्ये. 1-1.5 तासामध्ये याचं पारायण होऊन जातं. पण याचं पारायण म्हणजे ना, खरंच आपल्या घरातली जी काही इडापिडा आहे ना ती सर्व काही निघून जाते ह्या पारायणानं. कोणी करू शकतं, महिला पुरुष सगळेजण याचं पारायण करू शकता. बघा, तुम्ही जर याचं पारायण सुरुवात केली तुमच्या घरामध्ये वाचायला ना, तुमच्या घरामध्ये काही वाईट बाधा असेल किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तीला काही त्रास असेल बाहेरचा, तर त्या व्यक्तीला काय होतं ना की तो व्यक्ती अजून जास्त चिडचिड करायला लागतो. कारण त्याच्या अंगातली नेगेटिव्हिटी त्याला आपल्याला सेवा करू देत नाही, त्याला त्रास देते आणि ती आपल्याला पण त्रास देत असते. घरामध्ये जर नवनाथाचं पारायण होत असेल, कारण नवनाथ अशा व्यक्तीला खूप जास्त ते त्रास देत असतात. जर तुमच्यावर कोणी वाईट बाधा वगैरे केलेली असेल ना, त्या व्यक्तीला खूप जास्त ते त्रास देतात, सजा त्यांना करत असतात, कारण त्यांना ह्या गोष्टी आवडत नाही. त्याच्यामुळे ह्या पारायण तुम्ही नक्की करा. एकदा त्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. तर हे पारायण करायचं कसं, तर बघा तुम्ही केंद्रात आसपास कुठे सेवा होत असेल याची, तर तिथे पण तुम्ही सेवा करू शकता, किंवा आपल्या घरी आपण सेवा करू शकतो. कोणी करा, महिला पुरुष मुलं मुली ज्यांना करायचं असेल त्यांनी करू शकता. नवनाथांचा फोटो घ्यायचा आणि पूजा पण मांडू शकता. जर नाही मांडली तर आपल्या देवघरासमोर बसून पारायण करायचं. तर नवनाथाचा फोटो घ्यायचा, पूजा मांडायची असेल, नवनाथाचा फोटो समोर कलश मांडायचा, अखंड दिवा जितके पारायण करणार आहात तितके दिवस अखंड दिवा सुरू ठेवायचा, नवनाथाचा हा ग्रंथ तिथे ठेवून द्यायचा, आपल्याला समोर आसन बसायला घ्यायचं आणि पारायणाला सुरुवात करायची. आता पारायणाला सुरुवात कशी करायची, तर अगोदर तुम्ही संकल्प करायचा. म्हणजे संकल्प म्हणजे काय, तर तुम्ही स्वतःचं नाव, गोत्र माहीत नसेल तर काश्यप, आणि जे तुमचा संकल्प आहे, तुम्ही किती पारायण करणार आहात म्हणजे संख्येमध्ये, ती संख्या तिथे बोलायची. त्याच्यानंतर तुमची काही अडीअडचण आहे ती तिथे सांगायची संकल्पामध्ये आणि संकल्प सोडून द्यायचा. पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा, नंतर काही करायची गरज नाहीये. कारण संकल्प, प्रत्येक सेवेला संकल्प सोडायचा. संकल्प सोडला की आपल्या अडचणी, आपले प्रश्न लवकर मार्गी लागत असतात, लवकर सुटत असतात. त्यामुळे संकल्प हा महत्त्वाचा असतो. संकल्प सोडला आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्या घरातल्या देवघरामध्ये आपल्या देवांना हळदी कुंकू, अक्षदा, धूपदीप दाखवायची, त्यांना नमस्कार करायचा. आपल्या घरात जे वडीलधारे माणसं असतील, तुमचे सासू-सासरे असतील, तुमचे आई वडील असतील, जे कोणी असतील त्यांच्या पाया पडायचं. आणि नंतर मग आपण आपल्या ग्रंथाची पंचोपचार पूजा करायची. नवनाथांच्या फोटोला हार वगैरे घालायचा, ग्रंथाला हार घालायचा, ग्रंथाला हळदी कुंकू, अष्टगंध, त्याच्यानंतर फोटोला, त्याच्यानंतर धूपदीप दाखवायची, साखरेचा किंवा खडी साखर, काय जे नैवेद्य असेल गोडाचा तो नैवेद्य दाखवायचा आणि पारायणाला सुरुवात करायची. तर पारायण सुरुवात करत असताना जो व्यक्ती पारायणाला बसणार आहे त्यांनी स्वच्छच कपडे घालायचे, म्हणजे सहसा कोरे कपडे घालायचा प्रयत्न करायचा, किंवा सोहळ्यामध्ये पारायण करायचं. त्याच्यानंतर खाली दर्भाचं आसन असेल तर ते घ्या. त्याच्यानंतर एकच आसन वापरायचं, रोज आसन चेंज करायचं नाही. जे आसन तुम्ही घेतलेलं आहे ते तिथेच ठेवून द्यायचं, उचलायचं नाहीये. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण जेव्हा पारायण करतो त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला जे झोपायचे अंथरूण पांघरूण आहेत आपले, ते स्वच्छ धुवून घ्यायचे. घोंगडी असेल तर घोंगडीवर जितक्या दिवस पारायण करणार तितक्या दिवस घोंगडीवर झोपला तर अति उत्तम.
घोंगडी झोपायचा प्रयत्न करा. नसेल घोंगडी तर जे असतं तुम्ही घेणार आहेत आतून पांघरून ते स्वच्छ धुवून घ्या. आणि कॉटवर, सोफ्यावर याच्यावर बसायचं नाही, झोपायचं नाही. म्हणजे एक सर्वसाधारण आयुष्य आपण त्या वेळेस जगायचं असतं. म्हणजे कोणत्याही सुविधेचा उपयोग करायचा नाही. गादीवर झोपणं, सोफ्यावर बसणं टाळायचं. सहसा चप्पल जरी घालायचं तुम्ही न घालायचा प्रयत्न केला तर तुम्ही चप्पल पण नाही घालू शकत. जर तुम्हाला ड्युटीला वगैरे कुठं जात असताल तर मग चप्पल तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर खाण्यापिण्याचे आपल्याला नियम काय पाळायचे आहेत. तर बघा, तुम्हाला जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो आणि त्याला नियम पाळतो, सेम तसेच नियम पाळायचे आहेत तुम्हाला. म्हणजे काय तर कांदा, लसूण वर्ज्य करायचा, ते अजिबात खायचं नाही. कडधान्य, डाळी दुडी वगैरे पण तुम्हाला खायच्या नाही आहेत. त्याच्यानंतर परान्न तुम्हाला पूर्ण वर्ज्य करायचं. परान्न म्हणजे बाहेरचं कुठेही, कोणाच्याही घरचं बाहेरचं कुठेही खायचं नाहीये. पैसे देऊन जरी तुम्ही खायचं म्हटलात तरी नाही खायचं. कारण काय होतं ना की समोरचा व्यक्तीगत आपण पैसे, आपल्याला वाटतं पैसे दिले पण त्याला विटाळा आहे का, त्याला काय कुठाला आहे, काय आहे, त्यानं काय खाल्लेलं आहे, कसं करतो आपल्याला काही माहिती नसतं. आपल्या सेवेमध्ये कोणताही भंग झाला नाही पाहिजे त्याची तुम्हाला दक्षता घ्यायची आणि घरचं सात्विक अन्न खायचं. बायकोच्या, बहिणीच्या आणि आईच्या हातचं तुम्ही खाऊ शकता. प्रवास सहसा टाळायचा. पारायण काळामध्ये प्रवास जर केला नाही तर बाहेरचं खाण्यात पण येत नाही. जास्त बोलायचा प्रयत्न करायचा नाही. भांडणं पुन्हा असं कोणासोबतही करायचं नाही. वाईट शब्द हा वापरायचा नाही पारायण काळामध्ये. जितकं होईल तितकं मौन धरायचा प्रयत्न करायचा आणि जास्तीत जास्त सेवा करायची. असं नाही की पारायणाच्या काळामध्ये फक्त पारायण करायचं. तुम्ही तुमच्या इतर सेवा पण करू शकता. नित्यसेवा सुद्धा स्वामींची ती अजिबात खंडित पडू द्यायची नाहीये. नित्यसेवा ही रोजच्या रोज तुम्हाला करायची आहे. तर पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की आपण संकल्प केला आणि पारायणाला आता तुम्ही बसणार आहात तर सकाळीच पारायण तुम्ही वाचून घ्यायचं. दुपारी वगैरे असं वाचायचं नाही. जरी वाचलं ना तर 12 ते 12:30 ही वेळ टाळून द्यायची आणि पारायण वाचायचं. खाण्याच्या अगोदर पारायण वाचायचं, खाऊन पिऊन वाचायचं नाहीये. त्याच्यामुळेच म्हणते सकाळीच वाचून घेतलं ना, कसं आपण उठलेलं असतो, सकाळी फ्रेश असतो, मनात कोणते विचार वगैरे नसतात, वातावरण पण शांत असतं आणि त्यावेळेस आपण पारायण वाचलं ना एकदम शांततेत आपलं पारायण होऊन जातं. आपल्याला कोण डिस्टर्ब पण करत नाही. आणि एकाच बैठकीमध्ये पूर्ण ग्रंथ वाचून घ्यायचा. 1 ते 9 अध्याय आहेत. 1-1.5 तास लागतो वाचायला, जास्त वेळ लागत नाहीये. तर एकाच बैठकीत वाचून घ्यायचा. त्याच्यानंतर वाचायचे नियम काय आहे तर आपण हे पारायण करते वेळेस अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं. त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा. त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला वाचायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला ग्रंथाला सुरुवात करायची आहे. आता ग्रंथाला सुरुवात केली की 1 ते 9 अध्याय पूर्ण एकाग्रतेनं वाचायचे. म्हणजे मनात कोणते वाईट विचार वगैरे आणायचे नाही. ग्रंथ वाचते वेळेस फक्त ग्रंथामध्येच लक्ष द्यायचं. प्रत्येक शब्द हा व्यवस्थित वाचायचा, त्याचा उच्चार स्पष्ट झाला पाहिजे आणि आपल्याला ऐकू येईल एवढ्याच आवाजामध्ये वाचायचं. एकदम मौन धरून, म्हणजे आपण काय बरेच जण मनातली मनात वाचतात तसं पण नाही वाचायचं. हळू आवाजात आपल्याला आपले शब्द ऐकायला येईल अशा आवाज तुम्हाला वाचायचा आहे. तर हे ग्रंथ तुम्हाला धार्मिक दुकानात कुठेही मिळून जातो. 36 पारायण जर याचे केले ना तर अतिउत्तम. तुमच्या घरामधली सगळी इडापिडा काही जे तुमच्या घरामध्ये असेल ना ते सर्व काही निघून जाईल. 36 पारायण करायचा प्रयत्न करा. भले श्रावण महिना झाल्यावर तुमचे पारायण होतील, पण काय होईल की तुमचे पारायण होतील आणि झाल्यावर काय करायचं आहे आपल्याला, जरी तुम्ही 36 नाही केले, 9 केले तर तुम्हाला काय करायचं, शेवटच्या दिवशी जर होत असेल तर उद्यापन करा. बघा, उद्यापन केलं तर काय करायचं, तुम्हाला छोट्या मुलं जेव घालायचे, म्हणजे त्यांना बोलवायचं, त्यांचे पाय धुवायचे, त्यांना अष्टगंध लावायचा, जमलं तर त्यांना टावेल टोपी पण तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर काही दक्षिणा वगैरे देता आली तर दक्षिणा द्या, 11-11 रुपये वगैरे. आणि नंतर त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य जेव घाला. आता नैवेद्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे आता मी तुम्हाला सांगते ना, तर याच्यामधले सगळे पदार्थ तुम्ही करू शकता किंवा याच्यामधले काही करता आले तर तितके करा. पण नवनाथांच्या पारायणाला समाप्तीला तुम्हाला हे पदार्थ करावेच लागतात. तर काय करायचं आहे तुम्हाला बघा, तांदूळ आणि मुगाची डाळ टाकून तुम्हाला खिचडी करायची आहे. त्याच्यानंतर घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, त्याच्यानंतर उडदाचे वडे तर सर्वात महत्त्वाचे आहे, ते अगोदर तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर दही किंवा आंबील जर करता आलं तर या दोन्हीपैकी कोणतेही करू शकता, म्हणजे ताक आपलं. त्याच्यानंतर जोंधळ्याची खीर, हे सर्व पदार्थ तुम्हाला करायचे आहेत. आणि इतर आपली भाजी पोळी जे असतं, भजे पापड ते करायचं आहे.
हे सगळं महाप्रसाद तुम्हाला करून नवनाथांच्या ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा, मुलांना जेव घालायचं 9 मुलांना. त्याच्यानंतर जो नैवेद्य दाखवला आहे तो प्रसाद म्हणून तुम्ही घरातल्या सर्वांनी खायचा आहे. खूप सोपं उद्यापन आहे, जास्त अवघड वगैरे काहीच नाहीये. पण तुम्ही जर एकदा याचं पारायण केलं ना, तर तुम्हाला त्याचे अनुभव इतके चांगले येतील ना, तर तुम्ही म्हणता मी आतापर्यंत हे पारायण का नाही केलं. म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये ना खरंच खूप अशी बाहेरची बाधा जर असेल ना, तर आपण कोणती किती तुम्ही काही जरी केलं ना, तुम्हाला त्याचा फरक पडत नाही. त्याच्यामुळं जर तुम्ही घरामध्ये तुमच्या असे वातावरण असेल तर एकदा पारायण नक्की करा. घरामध्ये तुमच्या वाईट बाधा किंवा तुमच्या घरामध्ये अशांतता, निगेटिव्हिटी असेल ना, तर बघा एखाद्या वास्तूमध्ये आपण जातो आणि त्या वास्तूमध्ये गेलं ना, म्हणजे आपल्याला थांबं वाटत नाही. असं वाटतं मी इथून कधी निघून जाईल, म्हणजे करमत नाही, बसा वाटत नाही तिथं. असं वाटतं हे कसे इथले लोक राहत असतील, असं होतं आपल्याला. आपण लगेच तिथून निघून येतो. कारण त्या वास्तूमध्ये काय आहे की निगेटिव्हिटी, भरपूर प्रमाणात निगेटिव्हिटी असते. त्याच्यामुळे तुमच्या जर वास्तूमध्ये काही असेल ना, ते सर्व काही तुमच्या निघून जाईल. तुम्ही एखादं घर जरी बांधलं, आपले होतं ना की आपण प्लॉट घेतो, घर बांधतो, पण त्या घरामध्ये आपल्याला सुख, समाधान, शांतता लाभत नाही. आणि त्या घरामध्ये राहायला गेले की काही ना काही आपल्या मागं चालू असतं. अशा वेळेस काय होतं ना की त्या जागेवर पहिलं काय झालेलं आहे, काय आपल्याला काहीच माहिती नसतं. किंवा तुम्ही रेडीमेड एखादं घर घेतलं आणि तिथे पण तुम्हाला अगोदर काय झालेलं आहे काहीच माहिती नसतं. अशा वास्तूमध्ये सुद्धा तुम्ही याची पारायण करू शकता. म्हणजे त्या वास्तूमधली काही इडापिडा असेल, काही झालेलं असेल तिथं, कोणाची आत्महत्या, कोणी किंवा आत्महत्या केली असेल किंवा कोणी अचानक गेलेलं असेल, म्हणजे आपण म्हणतो ना की शांतता, त्यांच्या आत्म्याला शांतता पण मिळत नाही. एखाद्याचा जीव घरामध्ये गुंतलेला असतो, मग आपण किती काही केलं तरी ते तिथेच राहतो. अशा वेळेस पण तुम्ही त्या वास्तूमध्ये तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण करू शकता. म्हणजे जे काही असेल ना ते सर्व काही निघून जाईल. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. श्रावण महिन्यामध्ये कधीही तुम्ही याचं पारायण करू शकता. गुरुवार बघून तुम्ही सुरुवात करू शकता. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.